मुंबईतील पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी महापालिकेमध्ये विशेष सभागृह बोलावून सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे। विरोधी पक्षांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केले। तसंच अमित साटम यांच्या भूमिकेवर असंवेदनशील असल्याची टीका करत राम कदम यांच्यावरही संदीप देशपांडेंनी निशाणा साधला। मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर भूमिका घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं आहे। संदीप देशपांडे माझ्यासोबत आहेत। सर, पावसामुळे होणाऱ्या समस्या आणि त्याच्यानंतर एका माणसाचा मृत्यू काल चाकीनाक्याला होतो, याबद्दल आज तुम्ही एक्सपोज करून तुम्ही सगळ्यांची एक वेगळी मागणी केली आहे आणि तुम्ही ती मागणी विरोधकांना सुद्धा केली आहे, तुम्ही नगरसेवकांना सुद्धा केली, काय केली त्यावेळेस? नाही, मुळात असं आहे की ज्या पद्धतीने मुंबईत घटना घडल्या, अत्यंत दुर्दैवी घटना, एखाद्या लहान मुलाचा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू होतो, ज्याचं अजून आयुष्य उमलायचं आहे, फुलायचं आहे, बहरायचं आहे, अशा मुलाचा मृत्यू त्याच्या आई वडिलांवर आज काय ओढवलं असेल, काय त्यांच्यावर दुःखाचा पहाड कोसळला असेल, आणि त्यानंतर एक माणूस बोलता बोलता मॅन्युअलमध्ये सटकतो, निघून जातो। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। पण ना संदीपजी, काल खऱ्या अर्थानं जेव्हा ती गोष्ट घडली, ज्याचं गांभीर्य प्रत्येक ठिकाणी ठेवायला हवं होतं, प्रत्येक सर्वसामान्य ठेवायला होतं, त्यातच विधान भवनात अमित साटम हे गंभीर नव्हते, हे सगळ्यांना दिसून आलं, ज्याचं खऱ्या अर्थानं विरोध प्रत्येक जण करत असतोय। तुम्ही कसं पाहताय गोष्टी? मला वाटतं अमित साटमांची जी प्रतिक्रिया काल होती ती असंवेदनशीलपणाच्या आणि निर्लज्जपणाचा कळस होता। तुम्ही सत्ताधारी पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आहात भारतीय जनता पक्षाचे, आणि दोन लोकांच्या मृत्यूबद्दल तुम्ही इतक्या निर्लज्जपणे बोलता। मला असं वाटतं कारवाई व्हायला हवी अमित साटमांवर, पण त्याच्यावर विचार झाला, कारण मुंबईचे ते पण अध्यक्ष आहेत त्यांच्या। निश्चितपणे केली पाहिजे। जर भारतीय जनता पक्षामध्ये लोकांच्या प्रती थोडी जरी संवेदना असेल तर अमित साटमवर कारवाई झाली पाहिजे। एक शेवटचा प्रश्न विचारेन। एकीकडे आपण बघतोय तर विधान भवनात त्या दिवशी राम कदम असं म्हटले की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर हक्कभंग आला पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं। अनेक दिवसांनी खरं तर त्यांनी तो विरोध करताना दिसला, मात्र त्या वक्तव्यावर खरं तर जे राजकारण सुद्धा त्याच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले, त्याबद्दल कसं तुम्ही? मला असं वाटतं वैचारिक देहविक्री जे राजसाहेब ठाकरे म्हणाले, ह्याच्यावर हिंमत असेल तर त्यांनी हक्कभंग आणून दाखवावा। आणि तुम्ही काय हक्कभंग आणणार हो? मला असं वाटतं ह्या ज्यांनी ही पद्धतीचं वागलेले आहेत, वैचारिक देहविक्री ज्यांनी केलेली आहे, त्यांच्यावर खरं तर लोकभंग आणायला पाहिजे, कारण त्यांनी लोकांच्या विश्वासाचा भंग केलेला आहे। त्यामुळे यांच्यावर लोकभंग आणला पाहिजे, हे काय हक्कभंग आणणार? विकास बसले, पुढे न्यूज मुंबई।